धर्मेंद्र वर्मा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि निखिलच्या जोडीला गणेश मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू, मला वाटतं काटेचीवाडी टीमचा 12वा खेळाडू आलेला आहे. दुसऱ्या बाजूला टीम सारा 11. आम्हाला साऱ्याची गरज आहे तुमच्या. चला एक 12वा खेळाडू पाठवा. महत्वाचा सामना आहे. ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवतायत आणि तिसऱ्या फेरीत दाखल झालेला संघ जय हनुमान बिरवाडी यांना आपण पाहिलं. मनोज पथारेच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ एक जबरदस्त कामगिरी करत जो दाखल झालेला आहे तिसऱ्या फेरीत. तर आता सेकंड हाफ आपण पाहणार आहोत. पहिल्या हाफमधून बिरवाडी गेलेले आहे टॉप 3 मध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर संजू, स्ट्रायकर एंडवर निखिल, नॉन स्ट्रायकर एंडवर गणेश आहे. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. 4 धावा आल्यात. चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावा. चौकार आलाय. चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा येतील. संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. सारा 11 खापरे आणि त्यांच्या विपक्ष तळ्याची वाडी हा सामना आपण मैदानामध्ये पाहतायत. गोलंदाजी ट्रॅकवर संजूला पाहतो. स्ट्रायकर एंडवर निखिल. त्याच्या पाठमधून पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहायला मिळाला. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार. अजून एक खणखणीत षटकार. 6 धावा. ब्युटिफुल स्ट्रोक. अप्रतिम फटका जो मात्र आपण पाहतोय निखिल या खेळाडूच्या पाठमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बिग हिट करताना पाहायला मिळाले पहिल्या बॉलवर जिथे चौकार आला आणि दुसरा चेंडू तिथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 10. संजू. संजूचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट आली. चांगलं झेल पकडला हर्षने. संजूला मिळते पहिली सफलता. निखिल पाक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तिथे सुंदर असा झेल हर्ष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. मोठा धक्का आहे निखिलच्या रूपानं सारा 11 खापरीला. 10 ऑन द बोट. 10 धावा. धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संजूला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. विशाल 3ऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त कॅमेरा वर्किंग करत असताना आमचे मित्र दीपेश यांना आपण पाहतात. 10 ऑन द बोट. संजू याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. सामना क्रमांक मैदानामध्ये 4था. आजच्या दिवसातील 7 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे वेळ वाचवणं हे तितकंच महत्त्वाचं राहील. ही महत्त्वाची सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. संजू तयार आहेत. संजूचा चेंडू बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. विशालच्या पाठमधून दमदार चौकार. 4 रन. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सारा 11 खापरे एक नामवंत संघ आहे. बॅकफुटला गेले. फटका खेळला गली आणि पॉइंट मधून चेंडू सीमा रेषेचा वेध घेताना पाहायला मिळाला. चांगली चेस करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमा पार. 4. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात सारा 11 खापरी. टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग मिळालेली आहे. 2 चेंडूंवर 10 धावा बनवत असताना निखिल 3रे चेंडूवर आऊट झाले. आता विशाल आलेत. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने इष्टरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. संजूचा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण अनुभवत आहेत. ते पहिलं संजू. संजूचा हा चेंडू विकेट करायचा. इष्टरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. 1 मोर डिलिव्हरी डॉट. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. धावफलकावर 1 बाद 14. सारा 11 खापरी.
5 षटकांची लढत आहे. सुरुवात दमदार झाली, तदनंतर कमबॅक करत असताना गोलंदाज संजू यांना आपण पाहिलं. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, 8 संघांचा सहभाग. एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल तो 25 तारखेला. 25-12 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. गणेश यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. स्ट्रायकर इनवर गणेश टू गणेश हा सामना रंगताना पाहायला मिळेल. गणेश तयार आहेत गोलंदाजी मार्कवर उजव्या हातानं. इथे टाकलेला चेंडू गणेश विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नो मॅच मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा. सहारा 11 खापरी त्यांच्या विपक्ष लढत असताना तळ्याची वाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अनेक संघ माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये सहभागी झालेत आणि प्रत्येक संघाला इथे सुवर्ण संधी आहे. त्यांचा सहभाग आहे. 40 संघांमधून चॅम्पियन कोण होणार ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. डायरेक्ट हिट इथे धोकादायक ठरू शकली असते ती बॅटर गणेशसाठी. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 5 षटकांची लढत आहे. 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. गणेश यांच्या पाठमधून चेंडू सीमा पार. या बॉलवर सहारा 11 खापरीला धावाच्या चौका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. थोडेसे शफल झाले, जागा बनवली फटक्यासाठी आणि चांगला फटका सजवला बॅटर गणेशने. तिथे 4 धावा येतील. संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. इथे फुल टॉस आणि तिथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. इथे फलंदाज वाचलाय. विकेट होऊ शकले असते परंतु वेस्ट ऑफ हाईट विमर इथे घोषित केला. एकदा होईल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गोलंदाज तयार आहेत गणेश. फ्री हिटचा बॉल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशला उभं करून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्य हे सर्व काय दाखवत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक. विकेट आली गणेशच्या खात्यात आणि गणेशला परतावा लागेल. सहारा 11 खापरीला दुसरा धक्का. चांगली गोलंदाजी गणेश याची ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागला. तिथे क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. एक चांगला झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळाले. विकेट आली आहे आणि महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावर अजय दाखल आहेत. गणेशचा हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट 2-21. टीम सहारा 11 खापरी त्यांच्या विरुद्ध तळ्याची वाडी आपण एन्जॉय करतायत. ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 पर्व दुसरं. 21 धावात. 2-21. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली परंतु काय कमबॅक केले गणेश या गोलंदाजाने. फक्त 7 धावा. त्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील त्याने कॅरी केली. इथून डाव सावरावा लागेल. विशालकडे क्षमता आहे, अजयकडे क्षमता आहे. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. नेहमीच सहारा 11 खापरी हा संघ हाबी होताना पाहायला मिळतो. त्यांच्याच कामगिरी कशी होती. दुसऱ्या बाजूला तळ्याची वाडी हा देखील संघ तितक्याच ताकदीचा आहे. स्पेशली दोन्ही संघांचं आपण कौतुक करू. ज्या प्रकारे खेळ मैदानामध्ये करतायत. सर्व खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत आणि प्रत्येक जण आपल्या गावा जिंकण्यासाठी या मैदानावर उतरलेत. हर्ष तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 मध्ये. हर्ष तयार. पहिला चेंडू हर्षचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिपाक्षर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. 2 धावा इथे इझिली कंप्लीट होतील. विशालच्या बॅटमधून 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते. सहारा 11 खापरी जाऊन पोहोचेल 2-23 या धावसंख्येवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. कामतपाडा आणि काठ्याची वाडी या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, जशी 5 षटकं कंप्लीट होतील आपण टॉससाठी येणं बंधनकारक राहील. 2-23 चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्य दाखवत असताना हर्ष आपल्या गोलंदाजीमध्ये त्याने आतापर्यंत चेंडू टाकले 2. पहिले चेंडू 2 धाबा, त्यानंतर डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. शिवछत्रपती चषक 2024 ओजिवले ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतायत. इंदेच्या ग्राउंडवर ही क्रीडा स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. 8 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय, परंतु लाईन लेंथ खराब आहे. फणसांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना 3रं. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी आहे. एक सिंगल धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 25 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2. 25 धाव आहेत. चांगली गोलंदाजी. सन्मान देत असताना अजय यांना आपण पाहिलं. जास्त काळ स्ट्रायकर एनवर विशालने हे योग्य असेल टीम सहारा 11 खापरीसाठी, कारण आतापर्यंत विशालने 7 चेंडू फेस केलेत. 8 धावा त्याने बनवल्यात. आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर अजय. चांगली गोलंदाजी. व्हेरी गुड बॉल. अचूकता आपल्याला पाहायला मिळते. हर्ष यांच्या माध्यमातून चांगला रिलीज करतोय बॉल हर्ष. 2-25 शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील अजूनही शिल्लक आहे. दुपारचं सत्र मैदानामध्ये आपण पाहतायत. इथे टाकलेला अजून एक चेंडू. लाजबाब गोलंदाजी. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहेत, प्रसिद्ध उद्योजक बिग बॉस सुनीलजी माळी सर यांचंही या चषकामध्ये छत्रपती करंडक 2024 मध्ये शुभागमन होताना पाहायला मिळेल. 2-26 आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम. पहिल्या षटकाचा विचार केला 14 धावा आहेत. दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 6 धावा आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये असेल. चला लगेच पाणी घेऊन जायचं. 12वा खेळाडू किंवा आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर लगेचच तयारीत आहेत. तुम्ही जाऊ शकता. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. 2-26 आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. उघडा. मॅन फ्रॉम कामतपाडा. 2-26 आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज तयार आहेत. नरेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू नरेशाचा जो मात्र पाहायला मिळतो हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्नच नाही. एक धावील. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 27 धावा. 2-27 षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय ते 4थं चालू आहे.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. तोपर्यंत एक सिंगल घेण्याची संधी होती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. 28 ऑन द बोर्ड. 28 धाबलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ आहेत. दुपारचं सत्र सामना मैदानामध्ये आपण पाहतायत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर अजय यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिला. इथे रनआउटची संधी आहे आणि आता अजयला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज बाद. टेनक्रिक लाईव्ह ऑफिशियल गणेश वारगडे आपणही संपर्क साधायचा आहे. 3 बाद 29 धावा डबल कव्हरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. इथे टाकलेला हा चेंडू प्रतीकच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. विकेट आली. बॅक टू बॅक. हा दुसरा हादरा. फलंदाज बाद. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला ऑन हॅट्रिक. नरेशचा चेंडू पाक फुटला गेले हो. जबरदस्त टोला आणि तिथे विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक शुभछत्रपती चषक 2024 मधली गोलंदाज नरेशच्या नावावर. चांगला झेल. फलंदाज बाद. तिथे एक रनआउटच्या रूपामध्ये विकेट होती. 2 विकेट आल्यात बॅक टू बॅक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 5 बाद 29. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील आता सार्थक. आता संधी आहे विकेट हॅट्रिकची ती नरेशला. इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करतो का ते आपल्याला पाहायचं. एक रनआउटच्या रूपामध्ये विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 कॅच आउट. इथे फुल टॉस. बॅक टू बॉलर हा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कव्हर करतील. लॉंग ऑन मध्ये एक धावा आली आणि एका धावेच्या मदतीने 5 बाद 30. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक आणि त्या अंतिम षटकामध्ये कितपत धावा बनवल्या जातील सहारा 11 खापरीकडून ते आपल्याला पाहायचं. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार. टीम कामतपाडा आणि त्यांच्या विपक्ष काट्याची वाडी. यानंतर होणारी पहिल्या राऊंड मधली शेवटची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 30 लॉस ऑफ 5. हर्ष आलेत अंतिम षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये हर्ष या गोलंदाजाने आणि कॅप्टनने त्यालाच आता 5व्या षटकासाठी आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर इनवर सार्थक. नॉन स्ट्रायकर इनवर विशाल. विशालने 8 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला सार्थकने 1 बॉलमध्ये 1 धाव केली. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. 40 गावांना एकत्रित करणारी ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील निलेश. त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 31 धावा. 31 लॉस ऑफ 5. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये मार्ग असतात. इथे धावा किती बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं 40, 45, 50 पर्यंत धावसंख्या गेलेल्या. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. 1 धाव आली. दुसरीच्या प्रयत्नात रन आउट. फलंदाज बाद होतील ते सार्थक. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बाद 32.
एक्वा चषकाचे आयोजक आणि या स्पर्धेला देखील खूप मोलाचं सहकार्य ज्यांचं नेहमीच राहिलंय असे सुनील माळी सर यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे शिवछत्रपती चषक 2024 मध्ये. आणि बॅटर मैदानामध्ये जगन इथे टाकलेला हा चेंडू, जगनचा फटका फसलाय, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 34. 34 धावा. 34 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पवनदादा गायकर जे प्रसिद्ध गायक आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पवनदादा, तुमचं सहर्ष स्वागत. सगळ्या मैदानाच्या आत जिथे 6-35 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट आली. फलंदाज बाद. दुपारचं सत्र झालेलं आहे. आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे जेवण वगैरे करून आता दाखल होत आहेत आणि आता धमाक्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील निलेश. निलेशचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. रन आउटची संधी आणि 1 मोर विकेट डाऊन. रन आउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का आहे. धावफलकावर 37 धावा. 8 बाद. टीम सारायला ते 38 धावांचं टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉस आपण करतोय. मी सुनील माळी सर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. एक मिनिट. टॉस आपण करतोय सुनील माळी सर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला काटेची बारी. काय निर्णय सर? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये करूया थोडंसं परिवर्तन. ऐकूयात प्रथमेश ठाकूर सर यांचा आवाज. व्हाईस ऑफ कल्याण.
चला या पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुनीलजी माई साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर भगवा चषकाचे प्रणेते आहेत, मुख्य आयोजक आहेत आणि यावर्षी मात्र मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. डे अँड नाईट क्रिकेट फॉर्मॅट, त्यामुळे त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. टार्गेट इथनं येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष असेल. 36 झालेले आहेत आणि 37चं टार्गेट आहे. बघा बाबू, 36 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. 37 धावांचं हे आव्हान असणार आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि सामन्याला आपण करतोय सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन चा इशारा पंचांचा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. समोर आता मात्र पॉवर प्ले ते षटक आहेत. त्या अनुषंगानं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ फ्लॅग फिल्डर तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट आहे. सुरुवात झाली दुसऱ्या डावाला आणि खरं तर आमचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. फलंदाज संजू बाद झालेला आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. टार्गेट इथनं अवघ्या आणि अवघ्या 37 धावांचं आहे. मापक लक्ष आहे 37 धावांचं आणि ते सर करताना कुठेतरी सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये मोठा अडथळा आलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. त्यानंतरचा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. टार्गेट इथनं मात्र आपण पाहतो 37 धावांचं लक्ष आहे. यावेळेस देखील अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. खरं तर कौतुक आहे गोलंदाजाचा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतोय, पहिल्या 4 चेंडूमध्ये अद्याप एकही धाव त्याने मात्र खर्च केली नाहीये. आणि यावेळेस देखील फटका चांगल्या इनफिल्डच्या डोक्यावर खेळला. आउटफील्डला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावफलकाचा आपण विचार केला तर पहिली धाव धावफलकावरती अंकित झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आपल्या षटकातला घेऊन होता पुन्हा एकदा.
स्टेप आउट करून खेळलाय, मिड विकेटला फसला असता फलंदाज खरं तर जाळ्यामध्ये, पण तिथे मात्र झेल कंप्लीट झाला नाही. आणि दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या 1 पूर्ण होतीये. षटक क्रमांक पहिला पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती, 2 रन्स ऑफ बोर्ड. आता मात्र अवघ्या 37 धावांचं लक्ष देखील मोठं वाटू लागले की काय दुसऱ्या डावात बॅटिंग करताना, ते अर्थातच कळेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 37ची गरज असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 बनल्यात, त्यामुळे पुढच्या 4 षटकांमध्ये अर्थातच 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावांची गरज. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती आहे. वारंवार एकच सूचना केली जाणार नाही, कारण खरं तर आज देखील आपण पाहिलं तर पहिला दिवस या स्पर्धेचा, आणि आज पहिल्या दिवसामध्ये मात्र आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या 7. आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीतली ही 3री लढत रंगत असताना एक दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतो मंडळी. अप्रतिम स्पर्धा आहे. यावेळेस फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र जाऊन यष्टांवरती आदत ऍक्शन रिप्ले पाहणं भरपूर गरजेचं असेल, कारण ज्या प्रकारे आपण पाहतो यष्टी उखडली गेली आहे. वेगवान चेंडू आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. यस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण यष्टांवरती जाऊन चेंडू आदळला. विकेटचा पतन, फलंदाज होईल बा. विकेटचं पतन होताना आपण पाहतोय लागणारा हा आणखीन एक मोठा धक्का. सध्या सगळीला मैदानाचा आतमध्ये बॅटिंग करताना तळ्याची वाडी संघाला. आता अवघ्या 37 धावांचं जे मापक लक्ष आहे ते कुठेतरी मोठं वाटू लागलंय तळ्याची वाडी संघाला, कारण ज्या प्रकारची बॉलिंग आपण समोरून पाहतोय, जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय स्टार 11 खापरी टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, फटका समोर एक्झिक्यूट केला स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑनला फिल्डर त्यांचा वाक्याचा बाहेर. लॉंग ऑनचा फिल्डरला मात्र बीट करून बॉल निघून चालला बाउंड्री पार. 4. पद्धतीने धावफलक मात्र आपण पाहतो. एकंदरीत आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात धावसंख्या 6 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू मात्र विकेट मिळाले, त्यानंतर आलेला हा महत्वपूर्ण चौकार. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन. चला वेळ जास्त घेता आपण, लक्ष द्या, वेळेत सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. यावेळेस पूल करायचा होता. गोलंदाजचा डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. ओव्हर द बॉलर्स हेड, लॉंग ऑन लॉंग ऑफचा मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दरम्यान मात्र पुन्हा एकदा सिंगल अंकित केली जाते. एकेरी दुहेरी दाव्याने मात्र काही होणार नाही. आता मात्र मोठ्या फटक्यांचं स्वरूप सध्याच्या घडीला मैदानाचा आतमध्ये दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज प्रतीकला आणि षटक क्रमांक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे देखील आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती, पण यावेळेस गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. चेंडूला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर, चौकार.
चौकार आल्याच्या नंतर मात्र धावत संख्येला आकार मिळतोय आणि धाव फलक मात्र आता आपण पाहणार आहोत येऊन पोहोचलाय 11 या आकड्यावर. षटक क्रमांक पाहता पाहता दुसरा देखील संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आमचे बाबू सांगतात आम्हाला 5.50च्या सरासरीनं 11 धावा आणि 2 विकेटीत गमावल्यात. 11 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 12 मध्ये 11 बनल्यात आणि पुढच्या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये विजयासाठी एकंदरीत 26 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 26 ची गरज. यावेळेस देखील ऑफ साइडला संपर्क व तसा झाला नाहीये. बॉल बराच काळ हवे ते क्षेत्ररक्षक पुढे आलाय. हाताला चेंडू नक्की स्पर्श झाला त्यानंतर जमिनीला दान होत असताना आपण पाहिलंय आणि सध्या पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना इथे कालावधी मिळतोय. धावा संख्या पाहता पाहता पूर्ण झाली आहे ती सिंगल. 2 धावा पूर्ण झाला. 2च्या मदतीने धाव फरक आता 19 वर आलाय. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी गरज असेल 18 धावांची. 14 चेंडू 18 धावांचं हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. फ्रेश मॅचच्या पहिल्या फेरीतली तिसरी लढत आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. ऑफ स्टंपचा बाहेर शफल झाला. ऑन साइडला वाईट सफर कराय 14 चेंडूला मात्र सरळ रेषे चेंडू यष्टीरक्षकाचा हातात जाऊन विसावताना आपण पाहतोय डॉट बॉल. खर तर षटकार जरूर आला निखिलच्या विरोधामध्ये पण त्यानंतर पुन्हा एकदा तो कमबॅक देखील करतोय. 3 डॉट बॉल आतापर्यंत त्यानं फेकलेत. 1 षटकार काढला. 1 डबल आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे या षटकातला शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल षटकातला घेऊन येतो निखिल. हो हा देखील जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव. एका चरणावर असं वाचलं की निर्धाव चेंडूची हाताळणी होते की काय पण अगदी आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स ठीक
राईट हँडेड बॅटरसाठी आपण पाहतात जेव्हा फार एंडवरून गोलंदाजी होतो तेव्हा मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे एक्झॅक्टली काय घडतंय त्याचं अनुमान लावणं देखील थोडं कठीण आहे. स्लॉटमध्ये आला होता, क्षेत्ररक्षकाला शोधून देखील काढलंय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का लागतोय बॅटिंग करताना. तळ्याची वाडी संघाला लागणारा तिसरा धक्का. अशा स्वरूपात चौकार अंपायर. येस, नाही पंच सांगतात बॅटची एज आहे. येस, ओके, बॅटची एज असेल आणि 4 धावा असतील. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक खराब चेंडू. येस, पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, चौकार असेल. 22 स्वरूपात चौकार. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. आता इथनं माहिती आहे दोन्ही फलंदाजांचा माइंडसेट, टेम्परामेंट अगदी एकच असेल की कोणताही रिस्क न घेता सामना आपल्याला इथं फिनिश करायचा आहे विदाऊट लॉस. आता मात्र इथून मॅच पुढे न्यायची, इथून कोणतेही नुकसान होऊ द्यायचं नाही आपल्या संघाचं. आणि इथून मात्र मॅच जिंकायची असेल तर या इक्वेशनला तुम्हाला पार पाडावं लागेल की 9 चेंडू आणि करायच्यात 8. 9 चेंडू 8 धावांचं हे समीकरण. नेक्स्ट बॉल. ऑफसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्टी उकडली आहे. यष्टांवरती जाऊन वेगाने चेंडू आदळलाय. आणखीन एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद.
गोलंदाज निलेश दाखल झाल्या मैदानामध्ये. आता समीकरण बाबू पुन्हा बदललंय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि करायचं 8 चेंडू 8 डावांची गरज आहे मॅच मध्ये. 8 चेंडू 8 डावा. काहीतरी कर भावा आणि केलंस तर मात्र आज या स्पर्धेमध्ये तुझी जावा. काय करेल गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजांची आता अग्नी परीक्षा असणार आहे. वेगवान तेच तर चेंडू थेट या स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजीचा स्वरूप दाखवतोय हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो अर्थातच महेश नामक गोलंदाज. काय सुपर बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग आणि अशीच यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आउटस्टँडिंग बॉलिंग आणि सध्याच्या घडीला पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. आणि आता मात्र आपण पाहतोय बाबू आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 8 डावांची गरज आहे. स्वप्न पाहिले विजयाचं पूर्ण करण्यासाठी मात्र मेहनत प्रचंड आम्ही करण्यासाठी तयार आहोत. आणि सध्याच्या घडीला ती मेहनत घेतली आहे. गोलंदाजी करत असताना सहारा 11 कापरी टीमनं विजयाचं स्वप्न पाहिले पूर्ण करण्यासाठी संघर्ष फाटताना आपण पाहतोय. 5 चेंडू 8 डावांची गरज असताना आणखी एक डॉट बॉल. क्या बात है, लाजवाब. व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. वेळ बदलो ना बदलो पण नशीब मात्र नक्की बदलते. पण सध्याच्या घडीला नशिबाची साथ मिळाली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली तेव्हा कुठे जाऊन सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडू 8 डावांची गरज. मॅच कुठे होती 9 बॉल 8 आणि आता 4 बॉल 8 वरती सामना येऊन ठेपलाय. स्टेप आउट करू खेळण्याचा प्रयत्न हा देखील फसलाय. 6 चेंडूत 1 धाव झाली नाही हे विक्रम पाहिलाय. 6 चेंडूत 3 धावा झाल्या नाही हा विक्रम पाहिलाय. 10 चेंडू मध्ये 1 धाव झाले नाही हा देखील विक्रम पाहिलाय. पण आज या क्रीडांगणावरती आपण पाहतो इतिहास रचता येईल का. सहारा 11 कापरी संघाला एक मोठा फटका सामना संपवू शकतो. पण खरं तर एका मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 9 चेंडू 8 ची गरज होती आणि आता समीकरण आलंय. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 8 धावांची गरज है. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. यावेळेस खराब चेंडू आपण पाहतो आणि यष्टिरक्षकानं चूक केली आहे. गोलंदाजांना इतके एफर्ट्स लावले पण खरं तर आता या अतिरिक्तच्या 2 धावा आल्यात ना त्यांनी पुन्हा समीकरण बदललंय. शेवटचे 3 बॉल आणि करायच्या धावा 6. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खरं तर संघर्ष मोठा राहिला सहारा 11 कापरी संघाचा. पण त्या संघर्षाला अंतिम चरणावर यश मिळेल का. 3 बॉल आणि विजयासाठी करायचा धावा 6. 3 चेंडू 6 धावांची गरज. थांबतोय वेळ घेतोय. त्याला माहिती आहे इथं वेळ गेला तरी चालेल पण सामना मात्र आता आम्हाला जिंकायचा आहे आणि त्या विजयाचा शोधात संघर्ष अफाट राहिला. 3 चेंडू 6 धावा. यापूर्वी जो खराब चेंडू फेकला कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट किती पडेल या मॅचवर ते पाहणं गरजेचं राहील. आणखी एक चांगला चेंडू. येस, ही इज गॉन. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला आता पाहायला मिळेल. बाकी है मंजिल के कई नहीं इंतजाम अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी आहे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये सहारा 11 कापरी संघाने कमबॅक केलाय.
आता मात्र येणारे शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावांचा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थरार क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि खऱ्या अर्थानं शिवछत्रपती चषक 2024च्या या दुसऱ्या पर्वाचा 2 बॉल 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. गोलंदाजी मार्कवर प्रतीकला आपण पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात म्हणजे पुन्हा एकदा परिवर्तन होईल धावा संख्येमध्ये. आता येणारे 2 चेंडू विजयासाठी 5 करायच्यात. एक मोठा फटका सामना संपवेल, पण खरं तर 9 चेंडू 8 धावांची गरज असल्यापासून तो मोठा फटका येऊ दिला नाहीये. या सगळ्या गोलंदाजांनी मात्र इम्प्रेस केलंय. व्हॉट अ गेम, व्हॉट अ क्रिकेट. काय जबरदस्त मॅच आपण अनुभवतो. यू आर द वॉचिंग अ टेरिफिक मॅच. आणि आणखीन एक अतिरिक्त धाव. खरं तर या जा एक्स्ट्रा रनला त्यांनी मात्र पूर्णपणे ही मॅच बदलून दिली. खरं तर पहिले 3 बॉल डॉट आले तेव्हा असं वाटलं होतं की आता मात्र इथून खरं तर सहारा 11 कापरी टीमला कोणी थांबवू शकत नाही. पण त्यानंतर अतिरिक्त किती आला आमचे स्कोरर सांगतील. वाईट +1 राऊंड लेग्स आली. त्यानंतर एक ऑफस्टंपच्या बाहेर म्हणजे 4 एक्स्ट्रा रन आल्या आणि कुठेतरी त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मॅच पासून दूर. 2 बॉल 4. यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंटनं जितक्या चुका केल्यात ना खरं तर त्या महाग ठरतील. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. या पार. आता मात्र आपण पाहणार आहोत शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. कारण तर हृदय विकारचा त्रास कोणाला असेल ना, जर नक्कीच कोणाला हार्ट प्रॉब्लेम, हार्ट डिसीज असेल तर हा सामना तुमच्यासाठी नाहीये. कारण शेवटचा 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. पैसा वसूल सामना. खरं तर जे प्रेक्षक घर बसल्या ऑनलाईन हे मॅचेस पाहतात त्यांचे इंटरनेटचे पैसे वसूल झालेत आणि जे पेट्रोल टाकून इथपर्यंत आलेत त्यांच्या पेट्रोलचे पैसे देखील वसूल झालेत. 1 चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शेवट 2 धावांची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना. एका बाजूला कापरी, दुसऱ्या बाजूला तळाची वाडी की कापरी की तळाची वाडी. 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. निर्णायक चेंडू. आणि इथे मात्र काय घडलंय. इतिहास रचलाय मैदानामध्ये. 9 चेंडू 8 धावांची गरज असताना तिथे त्या धावा डिफेंड केल्या. शेवटच्या एका बॉल मध्ये 2 करू दिला नाही. क्या बात आहे. अप्रतिम अद्भुत सामना आपण पाहिला. सामना इथे जिंकलाय सहारा 11 कापरीनं. येस 12 चेंडू हाताळले. खरं तर 2 षटकांचा त्याचा स्पेल राहिला. त्यामध्ये त्यानं फक्त 10 धावा खर्च केला आणि गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवले. तो अर्थातच प्रतीक ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला प्रतीक या आपण. प्रतीक याच्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला देऊन सन्मानित केलं जाईल. काय गोलंदाजी झाली प्रतीकच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग.